नमस्कार, मी धीरज म्हांगरे टाइम्स ऑफ महाराष्ट्रमधून आलेलो आहे. आपण इथं आता आलेलो आहे वर्धमान टाउनशिप आणि हे इथं आहे ससानेनगर रेल्वे गेट. तर ससानेनगर रेल्वे गेटपासून जो रस्ता काळेपडर रेल्वे गेटला जातो त्या रस्त्याला चेंबर आहेत, ड्रेनेजचे चेंबर्स आहेत आणि ते ड्रेनेजचे चेंबर्स हे रस्त्यापासून खूप खाली आहेत. त्यामुळं वाहतुकीला खूप अडचण होतीये आणि लोकांना गाडी चालवण्यास खूप त्रास होतोय. तुम्ही बघा, रात्रीच्या वेळेस ह्या चेंबरची झाकणं पण नाही आहेत. कसं काय करायचं तुम्हीच बघा. हे बघा, हा चेंबर बघा, याला झाकण नाही आहे. गाडी कशी चालवायची? ह्या चेंबर विचित्र पद्धतीने असल्यामुळं गाडी चालवताना प्रचंड त्रास होतोय आणि त्यामुळं अपघात घडता येते. चेंबर हे रस्त्याच्या लेवलला नाही आहेत, खूप खाली आहेत. ससानेनगर रेल्वे गेट ते काळेपडर रेल्वे गेट ह्या रस्त्याच्या दरम्यान भरपूर अशी चेंबर्स आहेत की ज्याच्यामुळं वाहतुकीला अडथळा येतोय, अपघात घडता येते आणि या गोष्टीकडं प्रशासन दुर्लक्ष करतं आहे. मी मागेही याबाबत तक्रार केली होती, पण तरी हे काम झालेलं नाही. हे चेंबर बघा किती खाली आहे. ह्यामुळं काय होतं आहे, इथं रस्त्यावर वर्दळ भरपूर आहे, वाहतूक जास्त आहे. पिझ्झा हट डॉमिनोजच्या समोरचा जो हा रस्ता आहे तो प्रचंड अवघड परिस्थिती झालेली आहे. इथं हे चेंबरची अवस्था बघा. हा चेंबरचं झाकण किती खाली गेलेलं आहे आणि इथं ट्रॅफिक असतं तेव्हा इथं गाडी चालवताना लोकांना त्रास होतो आणि गाड्या तेवढ्या पलीकडं राहतात आणि इकडं पलीकडं राहिल्यामुळं ट्रॅफिक जाम होतं. हा रस्ता बघा किती खोल आहे. हा रस्त्याचं चेंबर हे किती खोल आहे बघा. हे बघा किती खोल आहे हे रस्त्याचं चेंबर. सांगायचं काय की वारंवार आपण सांगतोय, मागही मी PMCमध्ये तक्रार केली होती, पण PMC प्रशासन काही याच्याकडे लक्ष देत नाही आहे. आपला हा प्रयत्न हाच आहे की लवकरात लवकर ह्या चेंबरची झालेली दुरावस्था नीट करावी, होणारे अपघात टाळावेत, नागरिकांना वाहतुकीसाठी हा रस्ता चांगला मोकळा करावा, व्यवस्थित वाहतूक व्हावी, हीच या मागची सगळी धडपड आहे. ससानेनगर रेल्वे गेट ते काळेपडर रेल्वे गेट या दरम्यान हे सगळे चेंबर्स आहेत आणि या चेंबरची ही अशी दुरावस्था आहे बघा. ही दुरावस्था असल्यामुळे वाहतुकीस खूप अडचण येते. इकडं पण ही वर्धमानचीच सोसायटी आहे, तिथून ही लोक बाहेर पडता येते. हे चेंबर बघा किती खाली आहे. रस्त्याचा आणि हे चेंबरचा स्तर अजिबात एकत्र नाही आणि ह्याच्यामुळं खूप अपघात घडता येते. रात्रीच्या वेळेस आहे ना, कळत नाही चेंबरची खोली आणि या सगळ्या गोष्टींमुळं दुहेरी वाहतूक असल्यामुळं ट्रॅफिक भरपूर होतं आहे आणि या ट्रॅफिकमुळं जाम होतं आहे. जवळपास या बाजूने जाणारा रस्ता निम्मा रस्ता नीट वापरता येत नाही, कारण का हे चेंबर सगळे खाली गेलेले आहेत. त्यामुळं अंदाज येत नाही, टू व्हीलरवाले धडपडता येते. तर आपली हडपसर क्षेत्रीय कार्यालयाला अशी विनंती राहील की हे जे सगळे चेंबर आहेत हे तुम्ही व्यवस्थित एका लेवलला आणावे की ज्याच्यामुळं गाडी चालवताना व्यवस्थित होईल आणि अपघात टळतील. आता तुम्ही बघा, हा चेंबर किती खाली आहे. हे चेंबर खाली असल्यामुळं गाडीच चालवता येत नाही आणि माणूस धडपडतोय. आपल्या सर्वसामान्य माणसाकडं कुणाचं लक्ष नाही आहे. ह्याच रस्त्यावर ट्रॅफिकची पण खूप मोठी समस्या आहे आणि ती समस्येला ही एक पूरक बाब आहे की याच्यामुळे ही भरपूर ट्रॅफिक होतं आहे, कारण का रस्त्याचा पूर्ण वापर होत नाही आहे. आता आपण पुढं जाऊया. अटल बिहारी बोगद्याच्या इथं पण चेंबरची अवस्था तशीच झालेली आहे, ती एकदा बघूया आणि त्याच्यानंतर काळेपडर रेल्वे गेटच्या तिथले चेंबर्स बघूया. ठीक आहे, तिथून पुढं चालत आलेलो आपण आणि इथं बघा हे ड्रेनेजचं झाकण कसं काढून ठेवले, त्याच्यामुळं टू व्हीलरवाल्यांना लागतंय
अपघात घडताय ते रात्रीच्या वेळेस कळत नाही आहे. आणि हा इथं आपण आलेलो आहे अटल बिहारी वाजपेयी बोगद्याच्या इथं. इथली पण किती भयान अवस्था आहे बघा. रात्रीच्या वेळेस नागरिकांनी गाडी कशी चालवायची, इथं तर झाकणच नाही आहे. ही वाईट अवस्था, इतकी वाईट अवस्था आहे ह्या चेंबरची. आणि आपण मागेही तक्रार केली होती. ही चेंबरची अवस्था बघा. ही चेंबरची एवढी विचित्र अवस्था आहे की सहजच म्हणजे अपघाताला निमंत्रण नाही, डायरेक्ट अपघातच होत आहे ते इथं. तिकडनं स्पीडमधून आलेला माणसाला काहीच कळत नाही आहे आणि हा डायरेक्ट ह्या खड्ड्यात जातोय, ह्या चेंबरच्या खड्ड्यात जातोय आणि अपघात घडतोय. तिथं पण त्या ड्रेनेजचं झाकण काढलेलं आहे. ते तिरकं झाल्यामुळे ना टू व्हीलरवाल्यांना ते दिसत नाही. तिथं हा प्रॉब्लेम येतोय. हे झाकण काढलेलं आहे आणि हेच असंच हा एक मागं करून घेतला होता मी. पण मला वाटलं होतं की हे करताना बाकीच्या पण कामं करून घेतील, पण त्यांनी केलेलं नाही. हे बघा कामाची क्वालिटी, कसं काम केलं आहे बघा. महिना दीड महिन्यापूर्वीच हे काम करून घेतलं होतं, पण ही कामाची क्वालिटी बघा. सांगायचं काय की इथून जे हे चेंबर जात आहे ते इथून जे हा सगळा चेंबर्स जे आहेत ते काळेपडळ रेल्वे गेट आहे तिथपर्यंत हा प्रॉब्लेम आहे. आणि ह्या चेंबरची दुरावस्था असल्यामुळं वाहतुकीस सगळा अडचण होती आहे. तर आता आपण काळेपडळ रेल्वे गेटच्या इथं जाऊया. हे आहे अटल बिहारी वाजपेयी भुयारी मार्गच्या इथलं दाखवलेलं आहे. वारंवार इथं ट्रॅफिक होतं आहे. ट्रॅफिकची पण समस्या खूप मोठी आहे. या ट्रॅफिक होण्यामुळे ना तासनतास लोक इथं अडकून पडता येते आणि खूप प्रॉब्लेम होतो आहे. आता आपण काळेपडळ रेल्वे स्टेशनच्या जो आहे फाटक ते तिथं जाऊया आणि तिथले बघूया. अटल बिहारी बोगद्याच्या थोडंसं पुढं आल्यावर हा एक चेंबर आहे. त्या चेंबरच्या इथं हा गज बाहेर आला आहे. हा गज बाहेर आला आहे. टू व्हीलरवाले याला अडकता येते आणि पडता येते. किती मोठा अपघात घडतोय बघा. ह्याच्याकडं कुणाचं लक्ष नाही आहे. ह्या गजमुळं खूप त्रास होतो आहे. रात्रीच्या वेळेस हा गज दिसत नाही आहे. आपण आता पुढं काळेपडळच्या फाटकाच्या इथं जाऊया आणि तिथल्या चेंबरची अवस्था बघूया. आपण काळेपडळ रेल्वे फाटकाच्या जवळ आलेलो आहे. इथलं हे चेंबर बघा. हे चेंबर किती खाली गेलेलं आहे. हे सगळे चेंबर खाली गेल्यामुळं काय होतं माहिती आहे का, गाडी चालवताना बॅलन्स जातोय, लोक पडता येते. ही अवस्था बघा ह्या रस्त्याची. ही अवस्था बघा. हे चेंबर बघा किती खाली गेलेले आहेत. हा बघा मध्येच हा वर चेंबर आलेला आहे. हे कुठंच मॅच होत नाही आहे. ह्याचं आहे ना, ही रस्ता आणि त्याची लेवल मॅच न झाल्यामुळं सगळी गडबड होती आहे. चेंबर खाली गेल्यामुळं खूप गडबड होती. आता इथं बघा हे काळेपडळचं रेल्वे फाटक आहे आणि इथं बघा ही गाडी कशी स्लो जाती आहे. हे चेंबरची अवस्था बघा. हे चेंबर खाली असल्यामुळं भरपूर त्रास होतोय. लोकांना गाडी चालवताना प्रॉब्लेम येतोय आणि या सगळ्यामुळं वाहतूक खोळंबतीये, ट्रॅफिक होतंय. रात्रीचा या चेंबरचा अंदाज येत नाही आहे. हा खड्डा आहे ना, हा खड्डा दिसत नाही आणि याच्यामुळं चाकं अडकता येते आणि गाड्या पडता येते. तर ही अशी अवस्था आहे. ससानेनगर रेल्वे गेट ते काळेपडळ रेल्वे गेट इथपर्यंतच्या ज्या ह्या रस्त्यातले हे ड्रेनेजचे चेंबर आहे त्याची ही दुरावस्था आहे. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या संबंधित विभागाने लवकरात लवकर हे काम करून घ्यावं आणि होणारे अपघात टाळावे. याच्यामुळं प्रचंड रात्रीचं ट्रॅफिक पण होतोय, अंदाज येत नाही आहे. सगळ्या गाड्या ह्याच्यात जाऊन अडकता येते आणि अपघात होता येते. मी धीरज महांगरे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र.